इचलकरंजीमध्ये पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची दहशत ही पाहायला मिळते। इचलकरंजीमध्ये भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवरती हल्ला पाहायला मिळतोय। कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये ही चिमुकली गंभीर जखमी देखील झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, काय अधिकची माहिती? प्रथमेश, कोल्हापुरातल्या इचलकरंजी या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे आणि ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय तीन भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकलीवरती हल्ला केलेला आहे। अक्षरशः तिच्यावरती झडप टाकून ही कुत्री जी आहे ती तिला जखमी करताना दिसत आहेत। याच पद्धतीचा व्हिडिओ जो आहे तो काही दिवसांपूर्वी देखील आला होता। एका सायकलवरून जाणाऱ्या शाळकरी मुलीवरती देखील हल्ल्याचा प्रयत्न काही कुत्र्यांनी केला होता आणि त्यामध्येच त्यांना घाबरून सायकलवरून जात असताना एक मुलगी जी आहे ती बेसमेंट वरती जाऊन कोसळली होती। त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती आणि त्यानंतरचा आता हा दुसरा व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये एका चिमुकलीवरती हल्ला करताना तीन कुत्रे जे आहेत ते भटके कुत्रे पाहायला मिळते। त्यामुळे इचलकरंजीतल्या अनेक भागांमध्ये अशा पद्धतीनं भटक्या कुत्र्यांचा जो आहे तो हैदोस पाहायला मिळतोय। दहशत जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशा पद्धतीची मागणी होती। ही जी जखमी मुलगी आहे तिच्यावरती तात्काळच आयजीएम रुग्णालयामध्ये आता उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। तिच्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर जखमा देखील झालेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच या संदर्भात आता महानगरपालिका कशा पद्धतीनं तिथं उपाययोजना करणार आहे, या भटक्या कुत्र्यांचा कसा बंदोबस्त करणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। अगदी शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।